हाय मी सुविधा, गुड मॉर्निंग. आज आहे संडे. आज सकाळी आम्ही तिघं पण लवकर उठलो आणि रेडी होऊन जायला निघालो गावाला. कारण का आता नवरात्र चालू आहे, तर आमच्या देवांजवळ जायचं होतं आम्हाला ओटी भरायला आणि दर्शन घ्यायला. तर त्याच्यासाठीच आम्ही सकाळी निघालो आणि आज आम्ही बाईक न घेऊन जाता बसने चाललो होतो, कारण का पाऊस खूप आहे इकडे. आणि बघू शकता किती पाऊस पडतो येतोय, म्हणजे बापरे, वाटलं नव्हतं की इतका पाऊस पडेल. आणि खूपच पाऊस, आणि ते काचेवर दिसत होतं कसं पाऊस पडतोय. आणि स्मरणी ती अशी खेळत होती, तिला खूप मज्जा वाटत होती. त्याच्यानंतर आम्ही पोचलो आमच्या देवांच्या इथे, जे की आमच्या सारळमध्ये आहेत. कार्लेखिंडीतून आतमध्ये जे गाव आहे सारळ, तिकडे आमचे देव आहेत. आणि याच मंदिरामध्ये आमचे कुलदैवत पण असतात. आणि हे जे बाप्पा आहेत ते आहेत बापदेव. हे फेमस मंदिर आहे इथलं. त्याच्यानंतर आम्ही पूजा वगैरे केली, हार वगैरे घालून घेतला, जो बाप्पासाठी आणला होता तो. वर्षभर तर असं येणं होत नाही, पण निदान नवरात्रीच्या निमित्ताने तरी जाणं होतं तिकडे. म्हणून जसं आम्हाला पॉसिबल होईल तसं आम्ही जायचा प्रयत्न करतोच. आज इतका पाऊस होता तरी पण म्हटलं जाऊ दे, आज प्लॅन केला तर जाऊच या. कारण का पुन्हा संडे निघून गेल्यानंतर वीकडेजमध्ये पुन्हा मग सुट्टी घेऊन जाणं तेवढं पॉसिबल नाही होत. म्हणून म्हटलं आता संडे आहे तर जाऊन येऊया. म्हणून आम्ही गेलो होतो आणि आईबाबा पण रसायनीवरून इकडेच आले होते. आम्हाला ते कार्लेखिंडीत भेटले आणि तिथून मग आम्ही सोबत गेलो. त्याच्यानंतर इथे देवीचा जो घट असतो त्याची पण मी ओटी वगैरे भरली, पाया वगैरे पडली. आणि त्याच्यानंतर तिथून आम्ही जायला निघालो कुरुळला, माझ्या माहेरी. कारण का तिकडे मग जेवण वगैरे करून ठेवायला सांगितलेलं, आणि इतका पाऊस होता की आम्ही पूर्ण भिजलो होतो. कुरुळला गेलो, जेवण वगैरे झालं. आणि ही आहे मेस्कूबाई, जे मंदिर आमच्या घराच्या एक्झॅक्ट बाजूलाच आहे. तर तिथे पण गेलो, पाया वगैरे पडली. आणि बघू शकता हवा किती सुटली आणि इतकी थंडी वाजत होती, खूप गार हवा होती. आणि पाऊस तर काय कंटिन्यू चालूच होता. आणि हे आहेत आमच्या बाबांचे 2 बैल. माझ्या बाबांना बैलांची खूप आवड आहे, तर त्यांनी 2 बैल हे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर सर्व आवरून आम्ही जायला निघालो रिटर्न पनवेलला. तर आईबाबा आम्हाला गाडीने सोडायला आले अलिबाग स्टँडपर्यंत. जाता जाता आमच्या गावामध्ये जे मोठं मंदिर आहे चितबादेवीचं, तर तिथे आम्ही गेलो. तर ही आहे आमची चितबादेवीची माता. आणि त्याच्यानंतर बाजूला हा असा घट वगैरे भरलेला असतो. पनवेलची बस तर मिळाली, पण जिथे 1.5 तासात पोचणार होतो तिथे 4 तास लागले आम्हाला पनवेलला पोचायला. इतकं प्रचंड ट्रॅफिक होतं की वैतागलो. घरी आलो तर टी व्ही इन्स्टॉलेशनसाठी कंपनीकडनं पर्सन आलेला होता, तर त्याची तिकडे प्रोसेस चालू होती. आणि आज होती इंडिया पाकिस्तानची मॅच, ती कशी मिस करू शकतो. आणि त्यात त्यात आजच आमचा टी व्ही लागला आहे, म्हणजे पहिलीच टी व्हीवर आम्ही इंडिया पाकिस्तानची मॅच बघितली. आणि ज्याच्यामध्ये इंडियाने पाकिस्तानला जे काही हरवलं आहे, वाह, बघून तर मज्जाच आली. आणि हा आहे विनिंग मोमेंट.